प्रॉब्लेम आहे। इथे चायनीजच्या गाड्या उभे राहतात ना, चायनीजच्या गाड्यावरती दारू हमखास मिळतो, हमखास सगळ्यांना माहिती आहे, पोलिसांना माहिती नाही, तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही माझ्याकडे बाकी सगळ्यांना माहिती आहे की तिकडे दारू मिळतो, दारू तिकडेच बसून पितात। या वाईन शॉपला असं जर इकडे दारू पिणारा सापडला त्याला नोटीस करायला पाहिजे, 1, 2, 3 वाईन शॉपला लायसन्स करा, त्याचं रिन्युअल करायचं ना, असं पत्र देऊन टाका, ज्याचा असेल त्याचा, ज्याचा वाईन शॉप असेल त्याचा। एक दुसरं इकडे एक पण संध्याकाळी गाडी अशी नाही लागली। आता हे तुमची लायसन्स डिपार्टमेंट कोण आहे? कोण आहे? काय नाव आहे तुम्हाला? इथे एक गाडी 1 सिलेंडर लावणार, 2 सिलेंडर लावणार, 3 सिलेंडर लावणार, 3 सिलेंडर रोडवरती स्पॉट झाला, कांदुरी आपल्या घरामध्ये झालं आहे ना, म्युन्सिपालिटीला तुम्ही ठरलं नाही, मी जर एक पत्र टाकलं असतं ना, नोकऱ्या गेल्या असतात 2-3 कमीत कमी म्युन्सिपालिटीला, मला माहिती आहे म्युन्सिपालिटी काय बोलावं, एक पत्र टाकलं असता तुम्ही। आता इकडे कोणी असेल हे धंदा बंद करायला लावा, ट्रॅफिकचं कोण नाही ना, तुम्ही आज ट्रॅफिकला एक पत्र द्या, BST बसला टर्न मारायला अडचण येते, रिक्षा स्टँड आणि अनऑथोराइज पार्किंग, अनऑथोराइज पार्किंग, इथे गाडी लागते, आपली लागली आहे त्याची गाडी लागते, त्या गाडीच्या पुढे आणखीन एक गाडी लागते आणि हे पहिला काढा ते लपस काढा, त्याचा गरीब होता 2-4 ठिकाणी जरा 10 पोलीस गेले ना, पुढे 10 दिवसात 10, 15, 20, 25, 50 गाडी लागणार, जाऊ द्या त्यांना। तिकडे वेस्ट बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिकडे जाऊ द्या,